Do you know the difference between the Independence Day and Republic Day? प्रिएम्बलची संकल्पना कोणी मांडली? जगात सगळ्यात मोठी आणि लिखित राज्यघटना, तर ती बनवण्यासाठी किती कालावधी लागला आहे? आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आजच्या धुळे क्लबच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वात पहिले तुम्हा सर्वांना, धुळेकर जनतेला आणि व्ह्यूअर्सला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण एक मोहीम हाती घेतली आहे. याच्यात आम्ही जी धुळेकर जनता आहे त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत संविधानाबद्दल, आणि त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. आणि त्यासोबतच त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त किंवा आपल्या संविधानानिमित्त अवेअरनेस व्हायला पाहिजे म्हणून आपण काही पॅम्पलेट्स आपण ते छापलेले आहेत, आपण तेही त्यांना देणार आहोत. मित्रांनो, तर क्लब नेहमीच आपल्या धुळेकर जनतेसाठी आणि यूथसाठी काही ना काही काम करत राहतं. जर तुम्हाला धुळे क्लबचं पार्टिसिपेंट व्हायचं असेल तर आमच्यापर्यंत रीच आउट करा कमेंट सेक्शनमध्ये, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा आमच्यापर्यंत रीच आउट होऊ शकतात. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चला सुरुवात करू आजच्या आपल्या मोहिमेला. नमस्कार, मी श्रद्धा संजय मुरकडकर. आम्ही धुळे यूथ क्लबकडून आलो आहोत. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण संविधानाबद्दल जनजागृतीचा ड्राईव्ह घेतलेला आहे, आणि या ड्राईव्हबद्दलच आपण संविधानासंदर्भात प्रश्न विचारणार आहोत. चला तर बघूया आपल्या युवा पिढीला संविधानाबद्दल किती माहिती आहे. तुझं नाव? चेतना अजय तायडे. ओके, मी तुला आता संविधानाबद्दल एक 2-3 प्रश्न विचारणार आहे. भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत हक्क दिलेले आहेत, आणि त्यांच्यापैकी 2-3चे नावं तुला सांगता येतील? समानतेचा हक्क, आणि आपण मतदान इक्वल करू शकतो आपल्या मताने, स्वमताचाही करू शकतो, आणि आपण शासकीय मालमत्तांचा पुरेपूर चांगला वापर करू शकतो. ग्रेट. संविधान निर्मितीसाठी किती कालावधी लागला या संदर्भात पुढे येऊ सांगू शकतेस? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. ओके, नाईस. इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांमध्ये काय फरक आहे? स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्याला भारतात स्वातंत्र्य झाले, आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली इंडिया हे सत्तेवर आलेली होती. त्यावेळेस आपला कार्यक्रम सुरू झाला. हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे? 75वा. बरोबर, 75वा आहे अमृत महोत्सव. एक लास्ट प्रश्न विचारते. आपली जी राज्यघटनेची संकल्पना आहे ती सर्वप्रथम कोण मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू. नाही माहिती. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच. आपली राज्यघटनेची सर्वप्रथम संकल्पना माननीय रॉय यांनी मांडली. बरोबर? ओके, थँक्यू सो मच. Hello guys. Hello. We are from Dhule Youth Club, and we are here to ask you some questions. Which school are you from? SVKM. Wow, I can see the energy that you have. Today I am here to ask some questions about the Republic Day, that is today's occasion. Would you like to answer? Yes. Of course. Can everyone tell us their names? दृष्टि, वेदिका, चेतन, कार्तिकी, अद्विती, साइशा, चिन्मयी, वेदांत. So we have some pretty faces over here, and I would like to ask you a few questions. Do you know the difference between the Independence Day and Republic Day? Yes. Can anyone tell me the difference? Our Independence Day we celebrate because we got independence on 15 August, but on Republic Day our constitution was made. That's great. Does anyone know on which date the constitution was published? 9 December 1946. And on which date it was enacted? 26 January 1950. 26 November 1949. Enacted came into Enacted. being. 26 January 1950. Right. It was enacted 1950.
who wrote the Constitution of India? Does anyone know how many people were there in the team of the Constitution drafting? I think it's 6. Right answer. And the last question. Who was the Prime Minister of at that time? Rajendra Prasad. Prime Minister Jawaharlal Nehru. Thank you so much for your answers. सो आज आम्ही धुळे यूथ क्लबकडून आलो आहोत आणि आज आम्ही धुळ्याच्या यूथला जे उद्याचं भविष्य आहे त्यांना विचारणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त कॉन्स्टिट्यूशनबद्दलचे काही सिम्पल क्वेश्चन्स हे जाणून घेण्यासाठी की आपली कॉन्स्टिट्यूशन जी की सुप्रीम लॉ ऑफ लँड आहे तिच्याबद्दल आपली जागरूकता किती आहे. तर आपण आपली सगळ्यांची नावं सांगा. शेखर शिंदे, आनंदी खेरनार, ओजस्वी बोरसे, अनुजा विभांडे, प्रणाली दीपक सोनवणे, रक्षांता चिंचोले, कार्तिकी पाचपुते, ग्रीष्मा माळे, पल सराफ, माधुरी परदेशी. नक्कीच. तर मग आता आपला पहिला प्रश्न हा कितवा प्रजासत्ताकवा दिन आहे. 75वा. अगदी बरोबर. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचे प्रिएम्बल जे आहे त्याची संकल्पना कोणी मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रिएम्बलची संकल्पना कोणी मांडली. पंडित जवाहरलाल नेहरू. अगदी बरोबर. आपली जी मूलभूत राईट आहेत म्हणजे फंडामेंटल राईट ती आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती. 12. 6. अगदी बरोबर 6. त्यांच्यापैकी 1-2 आपल्याला सांगता येतील का. व्हॉट आर आर फंडामेंटल राईट्स. टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, Right to vote. Right to freedom, speech. राईट टू प्रॉपर्टी गेलं. राईट ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. अगदीच बरोबर. आपल्या जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती अंमलात कधी आली, कोणत्या वर्षी आली. 1950. पूर्ण डेट. 26 जानेवारी 1950. व्हेरी करेक्ट. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे किती पार्ट आहेत. 4. नाही. 2 आय थिंक सो. 12. अगदी बरोबर. थँक्यू एव्हरीवन. अगदी चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमची जागरूकता जाणून. तर आता तुम्हाला आम्ही काही पॅम्पलेट्स देऊ. या पॅम्पलेट्समध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दलची एक जनरल इन्फॉर्मेशन आहे. तर हे पॅम्पलेट्स तुम्ही वाचा आणि हे नक्की पुढचे कोणाला तरी द्या म्हणजे पायदळी जाऊ देऊ नका आणि ही इन्फॉर्मेशन सर्क्युलेट करण्यात आमची मदत करा. सो थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय भारत. नमस्कार सर. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही धुळे यूथ क्लबकडून एक बेसिक जनजागृतीसाठी थोड्याशा बाईट्स घेतो आहे. तर माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न असा आहे की भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. बरोबर. माझा दुसरा असा प्रश्न आहे की राज्यघटनेत आजपर्यंत किती बदल करण्यात आलेत. 106 बदल करण्यात आले त्याच्यामध्ये. 106 वेळेस. बरोबर. माझा दुसरा प्रश्न असा आहे की भारताच्या राज्यघटनेची संकल्पना सगळ्यात पहिले कोणी मांडली होती. संकल्पना ती मांडली होती मानवेंद्र रॉय यांनी मांडली होती. अगदी बरोबर. थँक्यू. 3 मित्र आपले जे की आपले युवा म्हणू शकतो आपण धुळ्याचे. तर भाऊ तुमचं नाव काय. माझं नाव आदित्य वरोडकर, मी खामगावचा आहे. माझं नाव पवन उपरे, मी चंद्रपूरचा आहे. ओके. माझं नाव शिवम टेंगणे, मी चंद्रपूरचा. तर आपण आज फक्त काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत आपल्या संविधानाबद्दल. तर सगळ्यात पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली आहे. नाही माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गेस बरोबर होता. थोडंसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगा ना क्वेश्चन. आपण म्हणू शकतो की इंडियन कॉन्स्टिट्यूशनची ही जी घटना आहे आपली ती कोणी लिहिली आहे किंवा कोणी मांडली होती. काय आयडिया नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नाही, त्याचं उत्तर तुम्ही म्हणू शकतात पंडित जवाहरलालजी नेहरू. ओके. दुसरा प्रश्न, हे जे आपलं राज्यघटना संविधान जे लिहिलं आहे ते कुठल्या वर्षापासून लागू झालं होतं. 1950. बरोबर. तर आता तिसरा प्रश्न, जी की आपली ही संविधानाचं जेव्हा ही कमिटी बसली होती त्या कमिटीमध्ये किती सदस्य होते. 7. बरोबर. आपले जे की संविधान आहे त्याचे कुठलेही 1 किंवा 2 मूलभूत कर्तव्य सांगा. संविधानाचे का.
कोणता पण माणूस स्वतंत्रपणे कुठे पण फिरू शकतो. सर्व धर्म समभाव. सेक्युलरिझम, फ्रॅटर्निटी, त्यासाठीच ते कॉन्स्टिट्यूशन मांडलं होतं. डेमोक्रेसीसाठी मांडलं होतं. सर्व धर्म एक त्याचा आहे. आणि इलेक्शन्स कॉन्स्टिट्युटिव्ह झाली पाहिजे. प्रत्येक जातीवाद नाही झाला पाहिजे, छुआछूत नाही झाली पाहिजे. त्यासाठी भारतामध्ये लोकतंत्र आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येकाची बाजू मांडू शकतो. कोणताही समाजाचा तबका आहे, जसं खालचा तबका आहे, तो सुद्धा या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमुळे आपली आवाज उचलू शकतो आणि देशाच्या सगळ्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. मेन म्हणजे राईट टू वोट भेटला पाहिजे प्रत्येकाला कॉन्स्टिट्यूशनमुळे. हे त्यांचे मेन आहे कॉन्स्टिट्यूशनसाठी. आत्ताचा हा प्रश्न आपल्या संविधानाला धरून नाही आहे. आता तुम्ही यूथ आहात, तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या काळात काय गोष्टी बदलल्या पाहिजेत? जर तुमचं एक विजन असेल तर काय गोष्टी तुम्हाला वाटतं? आय थिंक इंडिया शुड बी अ सेक्युलर कंट्री. आय थिंक इन टुडेज पॉईंट ऑफ व्ह्यू. आय थिंक मला असं वाटतं की जे आजकालची जी परिस्थिती आहे, जे धर्माबद्दल प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे, अभिमान असणं चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या धर्माबद्दल द्वेष नसावा. त्यामुळं नफरत वाढत जाते, प्रेम वाढावं असं वाटते. बरोबर. हेट पॉलिटिक्स दूर व्हावं. पॉलिटिक्स काही करावं नाही त्याबद्दल. आणि डेव्हलपमेंट आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं. बरोबर. आपण यूथ आहे, त्याच्यामुळे एम्पॉवरमेंट. जर आपली कंट्री सध्या डेव्हलपिंग कंट्री आहे, आपलं विजन डेव्हलपमेंटकडे असलं पाहिजे. डेव्हलप कंट्रीमध्ये जर जायचं असलं तर या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला लागेल. आणि जे डेव्हलप कंट्री करतात तसे या गोष्टी काहीतरी इम्प्लांट केल्या तर होऊ शकते काहीतरी. बरोबर. थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. परत एकदा तुम्हाला तिघांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पाहिलं मित्रांनो, तर अशी आहे परिस्थिती. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की धुळे शहरातल्या तरुणांना भारतीय संविधानाबद्दल थोडी का असेना मात्र माहिती आहे, पण ती देखील पूर्ण स्वरूपाची नाही. धुळे युथ क्लबचा हा संकल्प आहे की भारतीय तरुणांना भारतीय संविधानाबद्दल 100% माहिती असली पाहिजे. भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षी धुळे युथ क्लब ही अभिनव संकल्पना घेऊन आपल्या समोर सादर झालेला होता. धुळे शहरातल्या संपूर्ण तरुणांची जनजागृती करण्याची ही आमची मोहीम आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. धुळे युथ क्लबच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. धुळे युथ क्लब सोबत जोडलं जाण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम चॅनलला आम्हाला मेसेज करा. आपल्या सर्वांचं धुळे युथ क्लब मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. एक देश, एक विधान, आपलं संविधान.